रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कुटुंबावर येणारं मोठं संकट टळेल. घरात धनाची कमी पडणार नाही. भांडणं कायमची मिटतील. आज आपण एका कथेमार्फत जाणून घेणार आहोत की पत्नी पतीच्या अर्ध्या पापाची भागीदार कशी असते. ही कथा अतिशय माहितीपूर्ण कथा आहे. जो कोणी ही कथा मनापासून ऐकेल त्यांच्या घरात कधीही संकट येणार नाही. त्यांच्या घरात सदैव सुख शांती नांदेल. त्यांच्या घरी देवी लक्ष्मी विराजमान असेल. तुम्ही ऐकलंच असेल की ज्यांच्या घरात रोज भांडणे होतात, रोज संकट येतात, त्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही. आणि ज्यांच्या घरात सुख शांती असते, सुख समृद्धी असते, त्यांच्या घरी माता लक्ष्मी सदैव वास करते. ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला समजेल की आपण घरात भांडणं का करू नये आणि ज्या व्यक्तीच्या घरात भांडणे होतात ती भांडणे कशी थांबू शकतात. कारण घरात सुख शांती असणं महत्त्वाचं आहे. कारण जिथे सुख शांती नसते तिथे देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही. जिथे संकटे येतात, भांडणे होतात, तिथे लक्ष्मी कधीही वास करू शकत नाही. तिथे फक्त दारिद्र्य वास करते. शक्य झाले तर ही कथा पूर्ण ऐका आणि तुम्हाला देखील भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा. ही कथा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप काही शिकवेल. ही एक अतिशय माहितीपूर्ण कथा आहे. मोर आणि मोरणीची ही कथा शेवटपर्यंत ऐका. भाग्यवंत व्हाल. एक मोर आणि मोरणी जंगलात राहत होते. मोर आणि मोरणी जंगलात खूप आनंदाने राहत होते. एके दिवशी मोरणी मोराला म्हणते, हे स्वामी, आपण इथून निघून जावे असे मला वाटते. आपल्या समाजातील लोक जिथे राहतात तिथे आपण जाऊयात. जिथे अनेक मोर असतील तिथे आपण जायला हवे. मोरणीला मोर म्हणतो, प्रिये, तिकडे गेलो तर रोज मारामारी होतील. आपण दोघे इथे जंगलात एवढ्या शांततात राहतो. तिथे जायची काय गरज आहे. पण जेव्हा मोरणीचा आग्रह असतो तेव्हा मोरही राजी होतो. मोरणीच्या आग्रहावरून दोघेही एका शहरात उडून जायचे ठरवतात. ज्या नगरीत मोर आणि मोरणी जातात त्या नगरीच्या राजाला पशुपक्ष्यांची भाषा चांगलीच समजत होती. त्या राजाने करावशास्त्राचा अभ्यास केला होता. करावशास्त्राचा अर्थ सर्व प्रकारच्या पशुपक्ष्यांची भाषा समजत होती. प्रत्येक सजीवाचा आवाज आणि तो काय बोलतोय हे त्याला चांगलेच समजत असे. एके दिवशी राजा आपल्या राणीला म्हणतो की त्याला खूप जोरात भूक लागली आहे. तुम्ही मला काहीतरी अन्न खायला द्या. राजाची राणी 36 प्रकारचे अन्न तयार करते आणि एका हातात पाण्याचे भांडे आणि दुसऱ्या हातात अन्नाचे ताट घेऊन राजाजवळ जाते. राणीने जेवणाचे ताट राजासमोर ठेवताच तांदळाचा म्हणजेच भाताचा तुकडा खाली पडतो. काही मुंग्या इकडे तिकडे फिरत होत्या. मग एक मुंगी तांदळाचे तुकडे घेऊन तिथून निघू लागली. राजा बसून ही सर्व घटना पाहत होता. लगेच एक मोठी चिंता नावाची मुंगी त्या मुंगीला जवळ बोलावते आणि म्हणते, प्रिय सखी, मला हा तांदूळ दे आणि तू दुसरा तांदूळ घेऊन ये. राजा त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकत होता. कारण राजाला प्रत्येक पशुपक्ष्यांची भाषा समजत होती. म्हणून राजा बसून ते सर्व काही पाहत होता. तेव्हा मुंगी चिंता मुंगीला सांगते की मी तिकडे जाऊन तांदूळ घेऊन येऊ शकत नाही. राजाला ही गोष्ट कळाली तर तो मला मारून टाकेल. मग चिंता मुंगी जायला सांगते आणि म्हणते, राजाला ही गोष्ट अजिबात कळणार नाही. मुंगी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करते
पण ती अर्ध्यावरूनच परत येते आणि काळजीने म्हणते, नाही, मी नाही जाणार. मला खूप भीती वाटत आहे. कदाचित राजाला कळेल आणि तो मला मारेल. राजा त्या दोघांकडे बघत होता. राजा आमचा मुद्दा समजून घेत आहे हे चिंतामुंगीच्या लक्षात आलं. चिंतामुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणते, बघ, राजाला आपलं बोलणं समजत आहे. राजाने आपले सर्व काही म्हणणे ऐकले आहे, म्हणूनच तो आपल्याकडे पाहत आहे. चिंतामुंगी दुसऱ्या मुंगीला सांगते, जर राजाने आपले बोलणे ऐकले असेल आणि जर हे बोलणे राजाने इतर कोणालाही सांगितले तर त्याच क्षणी तो दगड होईल. राजा चिंतामुंगी आणि दुसऱ्या मुंगीचे बोलणे अगदी नीट ऐकतो आणि समजून घेतो. हे ऐकून राजा जोरजोरात हसायला लागतो. राजा हसायला लागताच राजाची राणी स्वयंपाकघरातून बाहेर येते. ती स्वयंपाकघरातून बाहेर येताच राजा तिच्याकडे पाहून हसताना दिसतो. राजाला हसताना पाहून राणी विचार करू लागते की कदाचित माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल, म्हणूनच राजा हसतो आहे. राणी राजाकडे येते आणि म्हणते, राजा, मी काही पाप केले आहे का? तुम्ही एवढ्या जोरजोरात का हसताय? माझं काही चुकलं का? राजा राणीला म्हणतो, नाही नाही, असं काहीच नाही. मी फक्त असंच हसत आहे. पण राणी खूप आग्रह करू लागली आणि ती म्हणू लागली की तुम्ही का हसत होता ते मला तुम्हाला सांगावेच लागेल. राजा पुन्हा पुन्हा नकार देतो, कारण राजाला माहिती होतं की मुंगीने सांगितले होते की जर त्यांची गोष्ट कुणाला सांगितली तर मी दगड होईल. त्यामुळेच राजाला हे राणीला सांगावेसे वाटत नव्हते. पण राणीने आग्रह धरला आणि ती पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत राहिली. तुम्ही का हसत होता हे मला सांगावेच लागेल. हा हट्ट तिने राजासमोर केला. जर तुमचे माझ्यावर खरोखर प्रेम असेल तर तुम्ही मला नक्कीच सर्व काही सांगाल. तुम्ही का हसत आहे हे मला समजलंच पाहिजे. राजा आता धार्मिक संकटात पडला होता. राजा हा विचार करतो की जर मी हे राणीला सांगितले तर मी दगड होईल आणि नाही सांगितले तर मी राणीचा माझ्यावरचा विश्वास उडवून टाकेन. राणी आता खूप आग्रह करत होती. असे म्हटले जाते की स्त्री हट्ट आणि बालहट्ट आणि राजहट्ट या हट्टांपुढे झुकावेच लागते आणि शेवटी राजाला राणीच्या प्रेमळ वाणीपुढे नतमस्तक व्हावे लागले. आणि राजा राणीला म्हणतो, ठीक आहे, मी तुला सांगेन, पण तुला नंतर पश्चाताप करावा लागेल. राणी म्हणते, आत्ताच तर तुम्ही म्हणत होता की इतकं काही महत्त्वाचं नाही आणि आता तुम्ही म्हणत आहात की मला पश्चाताप करावा लागेल, म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर आहे. आणि राणी अजून जास्त आग्रह करू लागते. ठीक आहे, जर तुम्ही सहमत असाल तर मी तुम्हाला जंगलात घेऊन जाऊन नक्कीच तुम्हाला हे सर्व सांगेन. राजा आणि राणी रथामध्ये स्वार होऊन जंगलात निघून जातात. जंगलात पोहोचताच राजा राणीला संपूर्ण कथा सांगू लागतो. राजा राणीला जसजसं घडलेली घटना हळूहळू सांगत राहिला तसतसा तोही हळूहळू दगडात बदलला. राजाने जशी अर्धी गोष्ट राणीला सांगितली तसा तोही अर्धा दगड झाला. आणि तेव्हा राजा राणीला म्हणतो, हे राणी, हळूहळू मी दगडात बदलत आहे. तुला नंतर खूप पश्चाताप होणार आहे. तेव्हा राणी म्हणते, हे राजा, तुमचं सांगणं थोडंसंच शिल्लक आहे. कृपया ते देखील सांगा. आणि शेवटी राजाने संपूर्ण कथा सांगून टाकली आणि शेवटी राजा पूर्णपणे दगडात बदलला. राणीच्या हट्टामुळे राजा पूर्ण पाषाण होतो आणि शेवटी राणी रडायला लागते आणि दगड हलवण्याचा प्रयत्न करते. पण जड दगड हलणार तरी कसा? राजा आता दगड झाला होता. राणीला आता राजाने सांगितल्याप्रमाणे खूप पश्चाताप होत असतो. राणी दगडाजवळ जाऊन खूप रडते, छाती मारते, विलाप करते आणि मदतीसाठी एखाद्या प्राण्याला आवाहन करते. हा सगळा किस्सा मोर आणि मोरणी खूप छान प्रकारे बघत होते. हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं होतं. राणीचा हा विलाप पाहून
मोर आणि मोरणीला राणीची कीव येते. मोर मोरणीला म्हणतो की अति केलं की असंच होतं. प्रिये, आपण त्या झोपडीत किती आनंदी होतो. तू माझं ऐकलं नाही आणि आता शहरात आलो. मोरणी मोराला सांगते की राणीला खूप वाईट वाटत आहे आणि आपण तिची मदत केली पाहिजे. ती खूप ओरडत आहे. आपण त्यांना फारशी मदत करू शकत नाही, पण किमान त्यांना धीर तरी देऊ शकतो. याचा अर्थ आपण असं करून त्यांना थोडाफार विश्वास देऊ शकतो. असा विचार करून मोर आणि मोरणी राणीकडे जातात आणि म्हणतात, राणीसाहेब, जे काही झालं ते चुकीचं होतं, परंतु कृपया धीर धरा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा. संपूर्ण राज्य तुमच्या मागे आहे. राजा दगडाचा झाला आहे. आता तुमच्यावर राज्याचा कारभार तुम्हाला सांभाळायचा आहे. राणी मोराचे म्हणणे ऐकून म्हणते, मी स्वतःवर नियंत्रण कसं ठेवू? कारण आता माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे. कारण माझा पतिदेव दगडाचा झाला आहे. आता मी काय करू? राणीचे हे सर्व शब्द ऐकताच मोराने पुढील प्रश्न केला, राजा दगड कसा झाला? राजा तर माणूस होता, तो चांगला होता, पण तो दगडाचा कसा बनला? राजाने राणीला मुंगीबद्दल सांगितलं होतं तेच राणी सांगू लागते. राणी मोर आणि मोरणीला एकच गोष्ट सांगू लागते आणि ती देखील मुंगीने सांगितल्याप्रमाणे हळूहळू दगडात बदलते. आणि जेव्हा राणीचे दगडात रूपांतर होते तेव्हा मोर आणि मोरणी खूपच घाबरले जातात. राजा तर आधीच दगडात बदलला गेला होता, आता दोघेही दगडाचे होतात. तेव्हा मोर आणि मोरणी खूप काळजी करू लागतात आणि दुसरीकडे मोर आणि मोरणी खूप दुःखी होतात. हे संकट आपल्यावर देखील ओढावू शकते. त्यांना काळजी वाटू लागते, कारण याच मुंगीच्या बोलण्याने राजाही आणि राणीही दगड झाले. मोर मोरणीला सांगतो की आता आपल्याला धोका आहे. तेव्हा मोरणी मोराला म्हणते, पियाजी, आपण इथून दूर जाऊया. तेव्हा मोर मोरणीला म्हणतो, अगं वेडी, दूर जाऊन काय उपयोग? हे संकट आपल्याला पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात सोडणार नाही. हा धोका आपल्याला कायम राहील. हे जाणून बुजून जरी आपल्या तोंडातून बाहेर पडलं तर आपणही दगडासारखे होऊ. मोर आणि मोरणी खूपच दुःखी होतात, खूप चिंताग्रस्त होतात. हे दुःख त्यांना रात्रंदिवस खात असे. असा विचार करून ते जेवत देखील नाहीत, झोपतही नाहीत. ही वेदना त्यांना रात्रंदिवस सतावत असते. त्यांच्या तोंडून ही गोष्ट बाहेर पडली तर ते दगड होतील याची त्यांना भीती वाटत होती. मोर मोरणीला म्हणतो की मला वाटते की जर आपण सर्व मुंग्या नष्ट केल्या तर हे सर्व संपुष्टात येईल, कारण ही जमीन मुंग्यांची आहे. मोर मोरणीला म्हणतो, प्रिये, जर आपण विश्वातील सर्व मुंग्या काढून टाकल्या तर मुंग्यांच्या समस्या संपेल. मोर आणि मोरणीने हे मान्य केले आणि त्यांनी मुंग्यांना मारून खाण्यास सुरुवात केली. मोर मोरणीची इतकी दहशत झाली की सर्व मुंग्या घाबरू लागल्या आणि त्यांनी जमिनीखाली खड्डा खोदून लपून बसायला सुरुवात केली. मोर आणि मोरणी एवढी पारख ठेवत होते की त्यांना मुंगी दिसली की ते लगेच पकडत होते आणि खात होते. मोर मोरणीच्या दहशतीमुळे एकही मुंगी बाहेर पडत नव्हती. सर्व मुंग्या जमिनीखाली छिद्र करतात आणि जमिनीतच बसतात. बराच वेळ निघून गेल्यावर मुंग्यांना भूक लागली, कारण छिद्रात अन्न मिळत नाही, बाहेर अन्न मिळतं. मुंगी अन्न घेण्यासाठी बाहेर पडताच मोर त्यांना पकडत असे. शेवटी अन्नासाठी असुसलेली मुंगी वारुळात म्हणजे जमिनीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचे भजन गाऊ लागले. भक्ती करत असताना आपण कुठे आहोत आणि कुठे नाही हेही त्यांना कळत नव्हते. मुंगी कठोर तपश्चर्येत लीन झाले होते. शेवटी श्रीहरी विष्णू त्यांना दर्शन देतात आणि भगवान विष्णू म्हणतात, मुंगी, तुम्ही काळजी करणं बंद करा. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मागू शकता. आम्ही तुमच्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. मुंगीने अखंड भक्ती केली होती. त्यांनी पाणी देखील पिलं नव्हते. त्यामुळे भगवान विष्णू खूप आनंदी झाले आणि म्हणाले, तुम्हाला जे हवं आहे
हवं ते तुम्ही मागू शकता. तुमच्या भक्तीने आम्हाला खूप आनंद झाला आहे. मुंगी म्हणते, हे परमेश्वरा, जर तुम्हाला आम्हाला वरदान द्यायचेच असेल तर आमच्या पोटाला गाठ बांधा. भूकच लागली नाही तर बाहेर जाण्याचा प्रश्नच येणार नाही आणि आम्हाला मोर देखील खाणार नाही. म्हणूनच त्यांनी विष्णूला विचारले, हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या पोटात एक गाठ घालू शकता का? तेव्हा भगवान विष्णूंनी तो आशीर्वाद मुंगीला दिला. आजही मुंगीच्या पोटाला गाठ आहे. त्यांना पोट नसते, पण तरीही त्या चिंतेत असतात. आणि मुंग्या भगवान विष्णूंना म्हणतात, हे भगवान, आमच्या पोटात एक गाठ आहे, पण तरीही आम्हाला मोर आणि मोरणीपासून धोका आहे. मोर आणि मोरणी अजूनही आमची वाट पाहत जमिनीवर बसले आहेत. त्यांनी आम्हाला पाहताच ते आम्हाला मारतील. भगवान विष्णू तेव्हा मोराकडे आणि मोरणीकडे वळून पाहतात आणि म्हणतात, तुम्ही मुंग्यांचे शिकार करणे थांबवा. यात मुंग्यांचा काहीच दोष नाही. जो दोषी होता तो राजा होता, कारण राजाने करावशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यामुळेच त्याला सर्व सजीवांची भाषा समजू शकली. त्याचबरोबर त्याला समजत असलेल्या भाषांचे स्वरूपही बदलता आले. तो पशुपक्ष्यांचे रूप धारण करायचा, पक्ष्यांशी संभोग करायचा आणि जेव्हा ते प्राणी पक्षी गरोदर राहायचे तेव्हा तो त्यांना सोडून सकाळी मनुष्य बनायचा आणि मग तो अशा पशुपक्ष्यांना खायला घालायचा आणि मोठमोठ्याने हसायचा. त्यांच्या मूर्खपणामुळेच आज हा राजा दगडाचा बनला आहे. तेव्हा मोर म्हणतो, हे परमेश्वरा, या सर्वात त्याच्या बायकोचा म्हणजे राणीचा काय दोष? तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात की त्याची पत्नी देखील त्याच्या पापात भागीदार आहे. कारण जर त्याच्या पत्नीने त्याला जर थांबवले असते तर त्याने इतके मोठे पाप केले नसते. त्यामुळे त्याची राणीही त्याच्या पापात सहभागी आहे. म्हणून आज ती देखील दगडाची झाली आहे. श्रीहरींनी समजावून सांगितल्यावर मोर त्यांना पुन्हा एकदा म्हणतो, हे प्रभू, राणीने सांगितलेले हे जर आम्ही दुसऱ्या कोणाला सांगितले तर आम्ही दगडात बदलू का? तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात की तुझा हा शाप आता संपला आहे. कोणाला सांगितल्यास काहीच फरक पडणार नाही. तुम्ही कोणालाही सांगू शकता, कारण आता तुमच्यापासून धोका दूर झाला आहे. हे ऐकून मोर आणि मोरणी खूप आनंदी होतात. त्यांच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. श्रीहरी विष्णू अंतर्धान होतात आणि निघून जातात. आणि येथे मोर आणि मोरणीच्या आनंदाला सीमाच उरलेली नसते. कोणताही प्राणी आनंदी असेल तर तो सर्वात जास्त नाचायला लागतो. मोराच्या बाबतीतही असेच घडले. धोका टळला हे मोराला कळल्यावर तो आनंदात नाचू लागतो आणि मोरणी देखील जोमाने नाचत होती. मोर आनंदाने वेडा झाला होता. तेव्हा मग मोराने आनंदाने त्याच्या पायाकडे पाहिल्यावर त्याला दिसले की मोराचे पाय कुरूप होऊन फाटले आहेत. मोर ते पाय पाहून रडायला लागतो. मोर विचार करू लागतो की पूर्वी माझे पाय इतके सुंदर होते, पण आज इतके फाटलेले आणि घाण कसे झाले? माझे संपूर्ण शरीर सुंदर आहे, पण माझे पाय इतके भेगा पडलेले आणि कुरूप कसे झाले? हा विचार मोरणी देखील करत असते. मोराचे पाय फाटण्याचे कारण म्हणजे त्याने खूप मुंग्या खाल्ल्या होत्या, त्यामुळेच त्याचे पाय फाटले होते. आजही एखाद्या व्यक्तीने मुंगी खाल्ल्यास त्याच्या अंगावर लाल पुरळ उठतात. जर तुम्ही खूप मुंग्या खाल्ल्या तर तुमचे शरीरही फाटू लागते. साप आपली कातडी का सोडतो? कारण साप मुंगीला खातो आणि त्यामुळेच त्याचे शरीर फुटून वेगळे होते. तसेच मोराचे पाय फाटल्याने ते कुरूप झाले. त्यामुळे त्याच्या पायाकडे पाहून मोर आणि मोरणी जोरजोरात रडू लागले. मोरणी मोराला धीर देत होती आणि म्हणत होती, जे झालं ते झालं, रडून काय होणार?
मोर मोठ्याने नाचत होता आणि रडत होता, त्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मोरणी मोराला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, त्याचे अश्रू खाली पडण्यापासून थांबवत होती, परंतु ती ते थांबवू शकत नव्हती. मोरणीला हात नसतो, पण मोराच्या डोळ्यातील प्रत्येक थेंब चोचीने उचलते आणि तोंडात ठेवण्याचा प्रयत्न करते. पण कितीही तोंडात ठेवले तरीही तो थेंब मोरणीच्या पोटात जातो. अशा रीतीने प्रत्येक वेळी मोराचे अश्रू आपल्या तोंडात ठेवून ती पोटात घालत असे आणि मोराला आवरत असे. आणि मोर जोरजोरात नाचत असे आणि रडायचा काही थांबत नसे. मोराचे अश्रू आणि मोरणीचे प्रेम पाहून भगवान श्रीहरी विष्णू पुन्हा प्रकट होतात आणि मोराला आणि मोरणीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तुमचे प्रेम असेच कायम राहावे. भगवान विष्णू म्हणतात की या आशीर्वादाला तुम्ही वरदान समजा किंवा मग शाप समजा. त्यामुळे मोर कधीही संभोग करू शकत नाही, कारण जेव्हा मोर नाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू पडतात आणि ते अश्रू मोरणी शोषून घेते आणि या अश्रूंमुळे मोरणी गर्भवती होते. तेव्हा श्रीहरी मोर आणि मोरणीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तुझी भक्ती धन्य आहे, तू देखील धन्य आहेस. एक वेळ अशी येईल जेव्हा तुझा पंख मुकुट म्हणून परिधान केला जाईल. म्हणूनच असे म्हणतात की श्रीहरी जेव्हा श्रीकृष्णांच्या रूपात पृथ्वीवर येतात तेव्हा ते आपल्या मुकुटात मोरपंख धारण करतात. मला नक्कीच आशा वाटते की तुम्ही या कथेतून बरेच काही शिकला असाल. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.